माझं नाव अर्पिता आहे. माझं कुटुंब एक संपन्न घराण्यातलं होतं. माझ्या वडिलांचा स्वतःचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय होता. त्यामुळे आमच्या घरात पैशाची कोणतीच कमतरता नव्हती. माझी आई एक सामाजिक कार्यकर्ती होती आणि ती एक स्वयंसेवी संस्था चालवत होती. आम्ही 3 बहिणी होतो आणि मी मोठी होते. माझ्या लहान बहिणी जुळ्या होत्या. मी राजीववर मनापासून प्रेम केलं, पण तो गरीब असल्यामुळे माझ्या घरच्यांनी माझं लग्न एका मोठ्या श्रीमंत कुटुंबात ठरवलं. त्यामुळे मी घर सोडून राजीवसोबत लग्न केलं. आम्ही अत्यंत कठीण परिस्थितीतही आनंदी होतो. काही काळानंतर आम्हाला मुलगा झाला आणि त्यामुळे आमचं आयुष्य अजूनच आनंदी झालं. पण एक दिवस अचानक बातमी आली की राजीवचं निधन झालं. मी माझ्या मुलाला घेऊन माहेरी परत गेले, पण माझ्या कुटुंबानं आम्हाला स्वीकारण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत 2 वर्षे कशीबशी निघून गेली आणि मी माझ्या मुलाला वाढवण्यासाठी इतरांच्या घरात घरकाम करू लागले. सध्या मी ज्या मोठ्या बंगल्यात काम करत होते तिथे मोठा जल्लोष सुरू होता, कारण त्या घरातील मोठे साहेब 2 वर्षांनी अमेरिकेतून परत येत होते. पण जेव्हा मी त्यांना पाहिलं तेव्हा माझ्या अंगात एकदम थरकाप झाला, कारण ते हुबेहूब राजीवसारखे दिसत होते. त्यांना पाहताच मला भास होतोय की काय असं वाटलं. माझा राजीव मरण पावला होता, मग हा माणूस त्याच्यासारखा कसा दिसतो? मी स्वतःला सावरत मन स्थिर करण्याचा प्रयत्न केला आणि स्वयंपाकघराकडे वळले. पण माझं मन तिथेच अडकलं होतं. जेव्हा ते मोठे साहेब घरात परत आले तेव्हा सगळे नोकरचाकर त्यांच्या स्वागतात आणि व्यवस्थेमध्ये गुंतले होते. पण माझ्या मनात मात्र एकच प्रश्न घोळत होता, हा माणूस नेमका कोण आहे? मी लपून राहण्याचा प्रयत्न करत होते, पण शेवटी माझं लक्ष पुन्हा त्यांच्याकडे गेलं. जेव्हा आमच्या नजरा मिळाल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्येही एक प्रकारची संभ्रमावस्था दिसली. आता माझ्या मनात आणखी गोंधळ उडाला. दिवस संपला, सगळं काम उरकलं आणि मी टेबल साफ करत होते तेव्हा अचानक कुणीतरी माझं नाव घेतलं. मी धडधडत्या हृदयाने नजर वर केली. तेच होते ते मोठे साहेब. त्यांच्या डोळ्यांमध्ये विचित्र भाव होते. त्यांनी विचारलं, तुम्ही मला ओळखता? त्यांचा प्रश्न ऐकून मी सुन्न झाले. जर तो खरंच राजीव असता तर तो असा प्रश्न कधीच विचारला नसता. त्यामुळे मी मनात ठरवले की हा फक्त एक योगायोग असावा. मी धीर करून विचारलं, तुमचं नाव राजीव आहे का? त्यांनी मला थोड्या आश्चर्याने पाहिले आणि उत्तर दिलं, नाही, माझं नाव प्रताप आहे. त्यांच्या आवाजात अनोळखीपणाचा एक स्पष्ट सूर दिसत होता. मला अजूनच भीती वाटू लागली. कदाचित त्यांनी माझ्या गोंधळलेल्या मनस्थितीची जाणीव केली असावी, म्हणून ते म्हणाले, तुम्ही मला इतक्या उत्सुकतेने का पाहत होतात? काही काम होतं का? मी ताबडतोब स्वतःला सावरलं, मान हलवली आणि माफी मागून तिथून निघून गेले. त्या रात्री मला झोपच आली नाही. माझ्या मनात हजारो प्रश्न उमटत होते. जर तो प्रताप होता तर मला त्याच्यात राजीव का दिसला? आणि जर तो खरंच राजीव असता तर त्याने मला ओळखलं का नाही? दुसऱ्या दिवशी कामावर गेल्यावर मी इतर नोकरांशी चौकशी केली. तेव्हा समजलं की प्रताप अमेरिकेत राहत होता आणि 2 वर्षांनंतर भारतात परत आला होता. त्याचा राजीव नावाचा कुठलाही नातेवाईक नव्हता. मी स्वतःला समजावलं की हा केवळ एक योगायोग आहे, पण तरीही माझं मन काही शांत होत नव्हतं. मला सत्य जाणून घ्यायचं होतं. काही दिवसांनी प्रतापने मला बोलावलं आणि विचारलं, त्या दिवशी तुम्ही मला राजीव म्हणालात, त्याचं कारण काय? मी ठरवलं की त्याला पूर्ण सत्य सांगायचं. मी त्याच्यासमोर माझी संपूर्ण कहाणी सांगितली. मी बोलणं थांबवल्यावर तो काही वेळ गप्प राहिला. मला भीती वाटू लागली. जर तो संतापला तर? तो इतका मोठा श्रीमंत माणूस आणि मी एक साधी नोकरानी. त्याला माझी कथा ऐकून काय वाटेल? पण जेव्हा त्यानं त्याची कहाणी सांगितली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या वडिलांना नेहमी एक मुलगा हवा होता, जो त्यांचा व्यवसाय पुढे नेईल. पण नशिबानं वेगळंच खेळ खेळलं.
जेव्हा आईनं जुळ्या मुलींना जन्म दिला तेव्हा ती पुन्हा आई होण्याच्या क्षमतेपासून वंचित झाली. हे तिच्यासाठीही मोठं दुःख होतं. पप्पांकडे पैशांची कमतरता नव्हती, म्हणून त्यांनी आईचा उपचार करण्यासाठी देशविदेशातील सर्वोत्तम डॉक्टरांकडे प्रयत्न केला, पण कुठेच यश मिळालं नाही. एक मुलगा दत्तक घेण्याचाही त्यांनी विचार केला, पण आईने स्पष्ट नकार दिला. तिचं म्हणणं होतं की दुसऱ्या कोणाचं तरी मूल आपलं म्हणून स्वीकारणं आणि त्याच्यावर तितकंच प्रेम करणं हे कठीण आहे, आणि ती स्वतःला एवढी मजबूत समजत नव्हती. आम्हा तिघी मुलींवर तिचं खूप प्रेम होतं. तिला भीती होती की आमच्या उपस्थितीत दत्तक घेतलेल्या मुलासोबत कधीही अन्याय होऊ नये. यावरून आई आणि पप्पांमध्ये अनेकदा वाद झाले, पण शेवटी आईचीच बाजू मान्य करण्यात आली. पप्पांना मुलगा नसण्याचं दुःख होतं, पण त्यांनी ते मनातच दडवून घेतलं. मात्र त्यांनी एक गोष्ट पक्की ठरवली, ते मला मुलासारखं वाढवतील आणि संपूर्ण व्यवसाय माझ्या हवाली करतील. म्हणूनच लहानपणापासून मला माझ्या बहिणींहून अधिक प्रेम आणि महत्त्व दिलं. माझ्या प्रत्येक इच्छेला प्रथम स्थान दिलं जात असे. पप्पांनी मला नेहमीच सर्वात जास्त महत्त्व दिलं, कारण त्यांना वाटायचे की मी मोठी होऊन त्यांचा व्यवसाय वाढवू शकते. मलाही याचा अभिमान वाटायचा की पप्पा मला इतरांपेक्षा जास्त प्रेम आणि महत्त्व देतात. त्यामुळे त्यांनी लहानपणापासूनच मला व्यवसायाच्या मीटिंगमध्ये नेणं सुरू केलं आणि लहान सहान गोष्टी शिकवायला सुरुवात केली. व्यावसायिक निर्णय कसे घ्यायचे, बाजारातील चढ उतार कसे ओळखायचे आणि फायदेशीर व्यवहार कसा करायचा, मीही त्यांच्या शिकवणीकडे पूर्ण लक्ष देऊ लागले. जेव्हा मी पदवी संपवली तेव्हा पप्पांनी मला लंडनला पाठवलं, जेणेकरून मी व्यवसायाची सखोल आणि उपयुक्त माहिती घेऊ शकू. त्यावेळी पहिल्यांदा आईनं पप्पांना सांगितलं की त्यांनी मला काहीसं जास्तच डोक्यावर घेतलं आहे. आईच्या मते माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर इतर मुलींसारखं माझंही लग्न व्हायला हवं होतं. पण पप्पांच्या विचारसरणी वेगळी होती. त्यांना मला देशातील सर्वोत्तम महिला उद्योजक बनवायचं होतं. मीही त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीव तोडून मेहनत घेत होते. पण मला हे माहीत नव्हतं, पप्पा या गोष्टीबाबत इतके गंभीर आहेत की त्यांना माझ्या वैयक्तिक आयुष्याची आणि आनंदाचीही पर्वा नाही. हे मला कधी समजलं, जेव्हा खूप उशीर झाला होता. काश मी आधीच ओळखलं असतं की पप्पांना फक्त त्यांच्या व्यवसायाची काळजी आहे आणि त्यासाठी त्यांनी माझ्या स्वतःच्या आनंदालाही महत्त्व दिलं नाही. आईने अनेकदा पप्पांना समजावलं होतं की मला व्यवसायात इतकं गुरफटून नका की मी आयुष्य जगणंच विसरून जाईल. पण पप्पांनी स्पष्ट सांगितलं होतं, जर त्यांना मुलगा दत्तक घेऊ दिला नाही तर ते मुलीवर आपल्या इच्छेनुसार जीवन लादणारच. त्यावेळी पहिल्यांदा आईला स्वतःच्या असहाय्यतेची जाणीव झाली, पण ती काहीही करू शकत नव्हती. म्हणून तिने पप्पांना त्यांच्या मर्जीवर सोडून दिलं. पप्पा अत्यंत आनंदात होते, कारण ते मला लंडनला पाठवत होते आणि परतल्यानंतर संपूर्ण व्यवसाय माझ्या हाती सोपवणार होते. पण त्यांना माहीत नव्हतं की लंडनला गेल्यानंतर फक्त माझं नाही तर आमच्या सगळ्यांचं आयुष्य बदलणार होतं. लंडनमध्ये गेल्यानंतर मी तिथल्या चमकदमक दुनियेत हरवून गेले. मला जाणवलं की मी फक्त व्यवसायात गुंतून गेले होते आणि खरं आयुष्य जगणंच विसरून गेले होते. पण मला लवकरच लक्षात आलं, पप्पांनी मला काही काळासाठीच तिथे पाठवलं आहे आणि नंतर परत येऊन मला त्यांचा व्यवसाय सांभाळायचा आहे. मी लंडनमध्ये जितका वेळ घालवला तो पूर्णपणे जगण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी माझी ओळख राजूसोबत झाली. तोही व्यवसायाच्या निमित्तानं लंडनमध्ये आला होता आणि परत जाऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित होता. राजू आणि माझ्यात इतकाच फरक होता की तो स्वतःचा व्यवसाय करू इच्छित होता, तर मी पप्पांचा व्यवसाय वाढवण्यासाठी तयारी करत होते. आमची पहिली भेट एका व्यावसायिक मीटिंगमध्ये झाली आणि मला त्याचं वागणं खूप आवडलं. तो हुशार आणि समजूतदार होता. मला चांगल्या गोष्टी आणि चांगल्या माणसांची ओळख पटायची, त्यामुळे मी ओळखलं की राजू माझ्यासाठी योग्य जोडीदार ठरू शकतो. हळूहळू आमच्या भेटी वाढल्या
आणि आमच्यात मैत्री झाली. नंतर त्यानं मला त्याच्या जीवनाबद्दल सर्व काही सांगितलं. तो एका मध्यमवर्गीय कुटुंबातला होता, पण मला तो साधासुधा कधीच वाटला नाही. उलट तो माझ्यासाठी खास व्यक्ती झाला होता. त्याच्यासोबत वेळ घालवणं मला खूप आनंददायक वाटायचं. राजू आपल्या आईचा एकमेव आधार होता आणि स्वतःच्या हिमतीवर यशस्वी होऊ इच्छित होता. त्यामुळेच तो लंडनमध्ये व्यवसायाचं शिक्षण घेण्यासाठी आला होता. पण त्याच्या सहवासात मी त्याच्या प्रेमात इतकी गुंतत गेले की त्याच्याविना आयुष्याची कल्पनाही करू शकत नव्हते. म्हणूनच मी ठरवलं की भारतात परत गेल्यावर आईवडिलांशी राजूबद्दल बोलायचं, जेणेकरून ते आमचं नातं मान्य करतील. मला पूर्ण विश्वास होता की पप्पांना राजू नक्कीच आवडेल, कारण तो खूप टॅलेंटेड होता आणि भविष्यात मोठा उद्योजक होऊ शकला असता. हे सगळं लक्षात घेऊन पप्पांनी आमच्या नात्यात काहीही आक्षेप घ्यायला नको होतं. पण मी पप्पांबद्दल चुकीचा विचार करत होते हे मला तेव्हा समजलं, जेव्हा मी त्यांच्यासमोर राजूचा विषय काढला. मी पप्पांना राजू, त्याच्या कुटुंबाबद्दल आणि त्याच्या व्यवसाय योजनांबद्दल सर्व काही सांगितले. मला वाटले होते की पप्पा हे ऐकून आनंदी होतील आणि माझ्या पसंतीची प्रशंसा करतील. पण राजूचे नाव ऐकताच पप्पा संतापले. त्यांनी रागाने विचारले, संपूर्ण जगात तुला प्रेम करण्यासाठी हाच गरीब मुलगा मिळाला का? माझा विश्वासच बसेना की पप्पा राजूविषयी असे बोलू शकतात. पण मग मला लक्षात आले की त्यांच्यासाठी सर्वात मोठा मुद्दा म्हणजे राजूची पार्श्वभूमी आमच्या कुटुंबाशी जुळत नव्हती. त्यांना तो एका सामान्य लहानशा घराण्यातला मुलगा वाटला, जो त्यांच्या प्रतिष्ठेला साजेसा नव्हता. पप्पांनी तर राजूला भेटण्यासही साफ नकार दिला. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की राजू खूप चांगला आणि लायक माणूस आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे तो माझ्यावर खरं प्रेम करतो आणि माझ्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवू इच्छितो. पण पप्पांनी माझ्या बोलण्याला काहीच किंमत दिली नाही. त्यांनी रोषाने सांगितले, मी माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यासाठी म्हणून खर्च केलं नाही की तू माझ्या इच्छेच्या विरोधात जाऊन लग्न करावं. तेवढ्यात त्यांनी माझ्यावर एका उच्च घराण्यातील मुलाचा प्रस्ताव ठेवला आणि मला व्यवसाय सांभाळण्याच्या माझ्या स्वप्नांपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना समजावलं की मी फक्त त्यांचाच व्यवसाय सांभाळणार नाही, तर राजूही त्यात मदत करेल. त्यामुळे आम्ही हा व्यवसाय आणखी मोठा करू शकतो. पण हे ऐकताच पप्पांनी मला जोरात चापट मारली. मला विश्वासच बसला नाही की फक्त एका निर्णयामुळे त्यांनी माझ्यावर हात उचलला. जी माणसं जन्मभर मला लाडात वाढवत होती, त्यांनी अचानक मला परक केलं, फक्त लोक काय म्हणतील ह्याचा विचार करून. आईने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण पप्पांना समाजाच्या चौकटीतून बाहेर जाऊन विचार करायचं नव्हतं. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, जर तुला राजूशी लग्न करायचं असेल तर हा श्रीमंती जीवनशैली सोडावी लागेल. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. याचा अर्थ त्यांना माझ्याशी काही घेणं देणं नव्हतं. त्यांना फक्त त्यांचा अहंकार आणि प्रतिष्ठा जपायची होती. राजू माझ्या आयुष्यात आला नसता तर मी फक्त व्यवसायाच्या फाईलांमध्येच अडकून राहिले असते. त्यानेच मला खरं आयुष्य काय असतं हे शिकवलं. त्यामुळे मी सर्व काही मागे सोडून राजूसोबत एक साधी पण आनंदी जीवन जगण्याचा निर्णय घेतला. पप्पांनी धमकावलं की राजू मला कधीच तशी सुखसोयी देऊ शकणार नाही जशा त्यांनी मला दिल्या होत्या. पण मला त्या सुखसोयींची गरज नव्हती, कारण त्या सुखांमध्ये शांतता आणि आनंद नव्हता. मी आईला समजावण्याचा प्रयत्न केला, पण पप्पांना फक्त त्यांच्या प्रतिष्ठेची आणि लोक काय म्हणतील याची चिंता होती. त्यांनी माझ्या लहान बहिणींना माझ्या विरुद्ध उभं केलं आणि सांगितलं, जर तू असं केलंस तर उद्या तुझ्या बहिणीही कोणालाही घेऊन येतील. राजूनेही मला पप्पांना न सोडण्याचा सल्ला दिला, पण मी राजूशिवाय जगू शकत नव्हते. म्हणून मी पप्पांचे मोठ्या हवेलीसारखे घर सोडले आणि राजूच्या छोट्याशा पण प्रेमाने भरलेल्या घरात आले. राजूची आई एक प्रेमळ स्त्री होती. तिने मला आपल्या मुलीसारखं स्वीकारलं. त्याच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं होतं आणि राजू एकटा आईची जबाबदारी सांभाळत होता.
मी समजले होते की पप्पांचे घर सोडल्यानंतर मी आणि राजू मिळून एक मोठा व्यवसाय उभा करू. पण मी हे विसरले होते की पप्पा देशातील एक प्रसिद्ध उद्योगपती होते आणि आपल्या विजयासाठी ते काहीही करू शकत होते. सुरुवातीचे काही दिवस माझ्यासाठी आणि राजूसाठी खूप सुंदर होते. आम्ही जगाच्या कोणत्याही अडचणींचा विचार न करता एकमेकात गुंग होतो. आम्हाला वाटले की आपण मिळून संपूर्ण जग जिंकू शकतो. राजू मेहनती आणि प्रामाणिक होता आणि मला खात्री होती की तो स्वतःच्या प्रयत्नांनी एक मोठा उद्योग उभा करेल. मला वाटत होते की थोडा वेळ थांबले की पप्पांच्या घरी मिळणाऱ्या सर्व सुविधा पुन्हा मिळतील. त्यामुळे मी प्रत्येक पावलावर राजूला साथ दिली. राजूला व्यवसाय सुरू करण्यासाठी एका चांगल्या भागीदाराची गरज होती. तो लंडनला जाण्यापूर्वी अनेक व्यावसायिकांशी चर्चा करून आला होता. बऱ्याच लोकांनी त्याच्यासोबत भागीदारी करण्यास स्वारस्य दाखवले होते. पण जेव्हा राजूने खरोखर व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रत्येकाने त्याला नकार दिला. आम्हाला समजलेच नाही की सुरुवातीला तयार असलेले लोक अचानक माघार का घेत होते. आणि मग मला कळालं की हे सगळं पप्पांनी केलं होतं. पप्पांनी आपली ताकद वापरून सर्वांना बजावले होते की कोणीही राजूसोबत व्यवसाय करायचा नाही. कारण त्यांना मला दाखवायचं होतं की राजू गरीब आहे आणि तो आयुष्यात काहीही करू शकत नाही. ते इतकं सगळं फक्त यासाठी करत होते जेणेकरून राजू माझ्यासाठी आवश्यक गोष्टी देऊ शकणार नाही आणि मी पुन्हा त्यांच्याकडे परत जाईन. त्यांना वाटत होतं की मी आपल्या चुकीची जाणीव करून पुन्हा त्यांच्याकडे परत येईन आणि कबूल करेन की त्यांचं ऐकून लग्न केलं असतं तर मी जास्त सुखी राहिले असते. पप्पांची चाल मला लवकरच कळाली. मी स्वतः देखील नोकरी शोधायचा प्रयत्न केला, पण प्रत्येक ठिकाणी नकारच मिळाला. मोठ्या कंपन्या सोडून लहान कंपन्यातही मी अर्ज केला, पण जिथे जाईन तिथे लोक मला काम देण्यास नकार देत होते. राजूलाही मी सल्ला दिला होता की तो सध्या व्यवसायाचा विचार न करता त्याने छोटी नोकरी करावी, पण कोणतीही संधी आम्हाला मिळाली नाही. माझा पप्पांवर खूप राग होता. जर त्यांनी मला घराबाहेर काढलंच होतं तर माझ्या आयुष्यात एवढी ढवळाढवळ का करत होते. पण तरीही मी राजूसोबत आनंदी होते, कारण राजूने कधीही मला हे जाणवू दिलं नाही की माझ्या पप्पांमुळे त्याचं आयुष्य कठीण झालं आहे. मी एकेकाळी ऐशारामी जीवन जगले होते, पण राजूसोबतची साधी आणि प्रेमळ जिंदगी त्याहीपेक्षा मला सुंदर वाटत होती. राजूने मग कोणत्याही लाजेखातर न ठेवता कष्ट करायचं ठरवलं. कधी दुकानात सेल्समनची नोकरी, कधी सुरक्षा रक्षकाचं काम. त्याला मिळालं ते काम तो करत होता, फक्त आपला संसार चालावा म्हणून. आणि मला त्याशिवाय काही नकोच होतं. आमची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत होती, पण आम्ही खूप आनंदी होतो. आमच्या आयुष्यात एक नवा आनंद आला. लग्नाच्या वर्षभरानंतर आम्हाला एक गोंडस मुलगा झाला, प्रिन्स. आम्ही गरीब होतो, पण प्रेमाने श्रीमंत होतो. मला खात्री होती एक दिवस पप्पा नरमाईने आमच्याकडे वळतील. मी त्यांची सख्खी मुलगी आहे, ते मला कायम तसंच त्रास देत राहणार नाही. पण जेव्हा प्रिन्स थोडा मोठा झाला तेव्हा माझ्या आयुष्यात एक भयानक वादळ आलं. त्या दिवशी मी स्वयंपाकघरात जेवण तयार करत होते, तेव्हाच अचानक काही शेजारी घाबरून धावत आले. त्यांनी सांगितलं, राजूचा मोठा अपघात झाला आहे. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेला आहे. तो जीवन मरणाच्या सीमारेषेवर आहे. हे ऐकताच माझा श्वास अडू लागला. माझ्या डोळ्यांमध्ये अंधार दाटला. मी ताबडतोब लहान प्रिन्सला उचललं आणि राजूच्या आईला धीर देत रुग्णालयाकडे धाव घेतली. माझ्या प्रत्येक पावलासोबत माझं संपूर्ण आयुष्य माझ्या हातातून निसटत असल्यासारखं वाटत होतं. मी तिथे पोहोचते तोच एक अजून भयंकर बातमी मिळाली. राजू आता या जगात नाही. त्याच्या जखमा इतक्या गंभीर होत्या की तो वाचूच शकला नाही. ही बातमी ऐकताच राजूच्या आईला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्या जागीच कोसळल्या. मी अजून राजूच्या मृत्यूचा धक्कासुद्धा सहन करू शकत नव्हते आणि त्याच वेळी त्याची आईही मला सोडून गेली.
मी सुन्न झाले. मी जिवंत आहे की मेले हे देखील समजेनासं झालं. आता मी एकटी होते, फक्त माझ्या प्रिन्ससाठी जिवंत. मीही मरून जावं असं वाटत होतं, पण माझा छोटा प्रिन्स मला जगायला भाग पाडत होता. तोच फक्त एक होता जो राजूची शेवटची आठवण म्हणून माझ्यासोबत होता. कसंबसं स्वतःला सावरून मी राजूच्या पार्थिवासह घरी परतले. पण जेव्हा मी घराच्या उंबरठ्यावर पोहोचले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. रिकाम्या घराकडे पाहून मी जोरात जमिनीवर कोसळले. 4 दिवस बेशुद्ध राहिल्यानंतर जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा राजू आणि त्याच्या आईच्या शेवटच्या विधी पार पडलेल्या होत्या. मी हताश होऊन ओरडत होते, कारण त्यांना शेवटचा पाहण्याचीही संधी मला मिळाली नव्हती. माझी संपूर्ण दुनिया एका क्षणात अंधारमय झाली होती. मी जेव्हा माझ्या वडिलांचे घर सोडले तेव्हा मी खूप मजबूत होते, पण आता संपूर्णपणे तुटून बिखरले होते. आता माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता माझ्या वडिलांच्या घरी परत जाणे, कारण मी एकटी प्रिन्सला, माझ्या मुलाला सांभाळू शकत नव्हते. पण जर कोणी मला आधार दिला असता तर कदाचित मी प्रिन्सला योग्य प्रकारे सांभाळू शकले असते. मी वडिलांच्या घरी पोहोचले, पण तिथे त्यांनी माझ्यासमोर एक नवीन कसोटी ठेवली. त्यांनी सांगितले की जर मी राजूच्या मुलाला म्हणजेच प्रिन्सला सोडले तर ते मला परत स्वीकारतील. पण मी त्यांची ही अट कशी मानू शकत होते? राजू माझे संपूर्ण आयुष्य होते आणि प्रिन्स माझा श्वास. मी माझे आयुष्य आधीच गमावले होते, पण माझ्या मुलाला मी स्वतःच्या हाताने कसे गमावू शकले असते? माझी अवस्था पाहून वडील मला दया करतील अशी मला आशा होती, पण त्यांनी दारातूनच मला निराश करून परत पाठवले. त्यामुळे मी माझ्या छोट्याशा मुलाला घेऊन पुन्हा त्याच घराकडे परतले, जिथे कधी काळी मी आणि राजू मिळून आमच्या सुंदर भविष्याचे स्वप्न रंगवले होते. पण ते स्वप्न वास्तवात येण्याआधीच राजू मला सोडून गेला होता. मी त्या रिकाम्या घरात उभी राहून विचार करत होते, आता पुढे काय? आमच्या उदरनिर्वाहासाठी मेहनत करणारा राजूच होता. मी मेहनत करू शकत होते, पण प्रिन्सला कोण सांभाळणार? कोणाच्या भरोशावर त्याला ठेवणार? माझ्याकडे प्रिन्सच्या भविष्याची कोणतीही खात्री नव्हती. मला स्वतःला एक का असं आईसारखे वाटू लागले, जी आपल्या स्वतःच्या मुलाला ओझे म्हणून पाहू लागली होती. कारण परिस्थितीने मला पूर्णपणे लाचार बनवले होते. पण मी काही चुकीचा निर्णय घेण्याच्या आधीच राजूच्या एका मित्राने मला एका मोठ्या वसाहतीबद्दल सांगितले. त्याने सुचवले की जर मी तिथे गेल्यास कदाचित मला असा काहीतरी काम मिळेल ज्यामुळे माझे आणि प्रिन्सचे जीवन सुरळीत चालू राहील. मी प्रिन्सला उचलले आणि त्या वसाहतीकडे निघाले, कारण मला माझ्या मुलासाठी जगायचे होते. त्या निरागस बाळाचा यात काहीही दोष नव्हता. ती कॉलनी खूप मोठी होती, शानदार मोठ्या मोठ्या बंगल्यांनी भरलेली. ते बंगले पाहून माझ्या डोळ्यात अश्रू तरळले, कारण एकेकाळी माझेही असेच एक सुंदर घर होते. पण मी माझे अश्रू पुसले, कारण या मोठ्या घरांची हौस आता माझ्या मनातून निघून गेली होती. ही स्वप्ने तर खूप पूर्वीच तुटून गेली होती. खूप शोधाशोध केल्यानंतर काही बंगल्यांमध्ये मला नोकरानीचे काम मिळाले. माझे मन तुटले, कारण माझ्याकडे उच्च शिक्षण होते. मी एका श्रीमंत व्यावसायिकाची मुलगी होते आणि तरीही आता 2 वेळच्या जेवणासाठी मला या बंगल्यामध्ये नोकरानी म्हणून काम करावे लागत होते. आणि हे सगळे माझ्या वडिलांमुळे झाले होते. पण माझ्या मुलासाठी मी हे सगळं सहन करायचे ठरवले. त्या कॉलनीत नोकरांसाठी खास क्वार्टर, राहण्यासाठी छोटी घरे होती, जिथे लांबून आलेले नोकर राहत होते. त्यामुळे मी राजूचे घर कायमचे सोडले आणि प्रिन्सला घेऊन त्या छोट्या नोकर क्वार्टरमध्ये राहू लागले. माझ्यासाठी ते एक वरदानच होते, कारण बऱ्याच काळानंतर मला माझ्या आणि प्रिन्सच्या 2 वेळच्या जेवणाची निश्चिंती मिळाली होती. तसेच राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळाली होती. त्या नोकर क्वार्टरमध्ये राहताना 2 वर्षे कशी गेली कळालेही नाही. मी प्रिन्ससोबत आनंदाने जीवन व्यतीत करत होते. राजूशिवाय जगायला शिकत होते. पण एक दिवस असे झाले
जेव्हा माझा सगळा भूतकाळ पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला. त्या दिवशी एका बंगल्यात मोठी स्वच्छता सुरू होती, कारण त्या बंगल्याचे मालक परत येणार होते. संपूर्ण कॉलनीतील कर्मचारी तिथे एकत्र आले होते. मीही प्रिन्सला बाकी मुलांसोबत खेळायला पाठवून कामाला लागले. त्या बंगल्यात एक वेगळीच हलचल होती, कारण त्या व्यक्तीच्या स्वागताची तयारी जोरात चालली होती. पण जसेही मी त्या व्यक्तीला पाहिले तसेच मी थरारून गेले. पहिल्या नजरेत मला वाटले की समोर राजूच उभा आहे, पण दुसऱ्या क्षणी मी हे विचार झटकून टाकले. राजूला मरून 2 वर्षे झाली होती, मग तो जिवंत कसा असू शकतो? पण माझे मन हे सत्य स्वीकारण्यास तयारच नव्हते. तो माणूस हुबेहूब राजूसारखाच दिसत होता, फक्त त्याची वागणूक आणि पोशाख वेगळा होता. मी संपूर्ण दिवस घाबरलेली त्याच्याकडे लपून छपून पाहत होते आणि कदाचित त्यालाही माझ्या अवस्थेची जाणीव झाली असावी. म्हणूनच त्याने बाकीच्या नोकरांकडून माझ्याबद्दल चौकशी केली आणि अखेर तो माझ्याजवळ आला आणि विचारले, तुझे नाव अर्पिता आहे का? त्याचा आवाजही अगदी राजूसारखाच होता. पण तो माझा राजू कसा असू शकतो? जर तो खरोखर राजू असता तर माझे नाव विचारण्याऐवजी आनंदाने मला मिठी मारली असती, कारण तो तर मला जीवापाड प्रेम करायचा. पण त्याने स्वतःला राजू नव्हे प्रताप असे सांगितले. मी मनातील अनेक विचार झटकून टाकले. तो राजू नाही. पण त्या रात्री मी संपूर्ण वेळ बिछाण्यावर अस्वस्थ होऊन फक्त त्याचाच विचार करत राहिले. काही दिवसांनी त्या माणसाने मला त्याच्याकडे बोलावले. त्याला समोर पाहून माझे मन पुन्हा धडधडू लागले. मी स्वतः त्याच्या मृत्यूची बातमी ऐकली होती. मग हा राजू कसा असू शकतो? त्याच वेळी माझ्या मनात एक विचार आला आणि आशेचा किरण उमटला. मी फक्त त्याच्या मृत्यूची बातमीच ऐकली होती, पण त्याला प्रत्यक्ष मृत अवस्थेत पाहिले नव्हते. आणि मग त्या प्रताप नावाच्या माणसाने मला त्याची कहाणी सांगितली. ती ऐकून माझ्या मनात उमटणारा विचार बरोबर असल्याचे मला पूर्ण खात्री पटली. तो माणूस जो स्वतःला प्रताप म्हणत होता, त्याने सांगितले की 2 वर्षांपूर्वी त्याच्यासोबत एक मोठा अपघात झाला होता. त्यानंतर त्याला भूतकाळातील काहीही आठवत नव्हते. जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा त्याने स्वतःला एका मोठ्या माणसाच्या घरी पाहिले. तो व्यक्ती खूप वृद्ध होता आणि त्यानेच त्याला सांगितले की त्याचे नाव प्रताप आहे. त्या वृद्धाने त्याला अमेरिकेला नेले. त्या वृद्ध माणसाला स्वतःला मूल नव्हते, म्हणून त्याने प्रतापला आपले दत्तक पुत्र मानले आणि त्याच्यावर आपला संपूर्ण व्यवसाय सोपवला. तो वृद्ध माणूस ज्या कॉलनीत मी आले होते ती कॉलनीसुद्धा त्यानेच उभारली होती. प्रतापची ही कहाणी ऐकल्यावर मी आनंदाने वेड्यासारखी झुमले. मला खरंच विश्वास बसत नव्हता की या जगात चमत्कार घडू शकतात. माझा राजू मला परत मिळाला होता. जणू माझी हरवलेली दुनिया पुन्हा माझ्या हातात आली होती. मी प्रतापला आमच्या जुन्या आठवणी सांगितल्या. मी त्याला आमच्या दोघांच्या जुन्या छायाचित्रांद्वारे आठवणी दाखवल्या, ज्या आम्ही एकत्र घेतल्या होत्या. तसेच मी प्रिन्सबद्दलही त्याला सगळे सांगितले. माझ्या सर्व गोष्टी ऐकून त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि तो माझ्यासमोर ओक्साबोक्शी रडू लागला. त्याला त्याचा भूतकाळ आठवत नव्हता, पण माझ्याकडील छायाचित्रे आणि प्रिन्सला पाहून त्याला खात्री पटली की मी खोटे बोलत नाही. जेव्हा त्याने प्रिन्सला मिठीत घेतले तेव्हा मला जाणवले की त्याच्या चेहऱ्यावरची अपरिचिततेची भावना काही क्षणांसाठी तरी नष्ट झाली होती. त्याने अनेक वेळा कबूल केले की प्रिन्समध्ये त्याला स्वतःचीच ओळख जाणवते. जणू तो त्याच्याच अस्तित्वाचा एक भाग आहे. जेव्हा मी त्याच्याकडून हे शब्द ऐकते तेव्हा माझ्या हृदयात समाधानाची एक गोड लहर उमटते, कारण तो अगदी खरंच म्हणत होता. आता राजू आणि मला एकत्र राहून 2 वर्षे झाली आहेत. आता त्यालाही खात्री झाली आहे की तोच माझा राजू आहे. कारण जेव्हा मी आणि प्रिन्स एकत्र असतो तेव्हा त्याच्या मनालाही तशीच अस्वस्थता जाणवते, जशी कधी काळी मला जाणवायची. पण एक गोष्ट मात्र मला कायम खंत देईल, मी त्याच्या स्मृती परत आणू शकत नाही. कारण जर त्याला सर्व काही आठवले
तर तो कदाचित आपल्या आईचे मृत्यूचे दोष माझ्या वडिलांना देईल. शेवटी त्यांच्याच चुकीमुळे आमचे आयुष्य इतक्या टोकाच्या परिस्थितीत आले होते, जिथे मी आणि प्रिन्सने स्वतःचे जीवन संपवण्याचाही विचार केला होता. मात्र मी त्या व्यक्तीचे आभार मानत राहते, ज्याने राजूला आपला मुलगा मानून त्याची काळजी घेतली आणि त्याला एक नवजीवन दिले. आज मी विचार करते, जर मी आणि प्रिन्सने परिस्थितीसमोर हार मानली असती आणि आमचे जीवन संपवले असते तर काय झाले असते. आता मी माझ्या वडिलांचा विचार विसरण्याचा प्रयत्न करत आहे, कारण त्यांनीच माझे आयुष्य एका भयंकर वळणावर नेले होते, जिथून बाहेर पडण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा. धन्यवाद.